राज्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला आणि सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जाणारा शक्तीपीठ महामार्ग आता नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नागपूर ते गोवा असा तब्बल 860 किलोमीटर लांबीचा हा 6 पदरी महामार्ग राज्यातील 13 जिल्हे आणि 84 तालुक्यांना जोडणार आहे. महामार्ग 3 शक्तीपीठांसह 16 प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणार असल्याने या मार्गाला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणाऱ्या या महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवास केवळ 8 ते 9 तासांमध्येच पूर्ण होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्याचे बांधकाम अर्थातच MSRDC मार्फत केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 1500 हेक्टर जमीन लागणार असून प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 79, सांगलीतील 30, सोलापूर मधील 34, सातारा जिल्ह्यातील मान आणि खटाव तालुक्यातील 16 गावं तसेच सिंधुदुर्ग मधील काही गावे या महामार्गामुळे प्रभावित होणार आहे. मात्र सरकार विकासाचा दावा करत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. विशेषतः सांगली, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातून या महामार्गाला मोठा विरोध सुरू झाला आहे. विकासाच्या नावाखाली सुपीक जमिनी बळकावण्याचा सरकारचा डाव सुरू आहे असा आरोप शेतकरी संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. यामध्ये नव्याने बदल करण्यात आलेल्या रेखांकनामुळे आता आणखी 78 गावे बाधित होणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आणि नाराजगीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक गावातील नागरिकांनी या नव्या आराखड्याला तीव्र विरोध दर्शवला असून याच पार्श्वभूमीवर 19 मे रोजी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटी हॉलमध्ये सर्वपक्षीय मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. या मेळाव्यात शेतकरी, स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार यांच्या उपस्थित राहून सविस्तर विचार विनिमय होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कारण नव्या रेखांकनामुळे केवळ जमीनच जाणार नाही तर भविष्यात गंभीर पर्यावरणीय आणि सामाजिक संकट ओढू शकतं अशी भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या मते हा रस्ता झाल्यास अनेक भागांमध्ये महापुराचा धोका वाढू शकतो. तब्बल 6000 एकर सुपीक शेती बाधित होणार असून त्याचा थेट परिणाम साखर कारखान्यांच्या ऊस गाळपार होण्याची शक्यता आहे. आधीच वन्य प्राण्यांच्या त्रासाला सामोरे जाणाऱ्या गावांमध्ये हा त्रास आणखी वाढेल अशी चिंता ग्रामस्थ व्यक्त करत आहे. शिवाय सुपीक जमीन नापीक होण्याची भीती आणि पर्यावरणाला निर्माण होणारा धोका यामुळे शेतकरी अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. एकीकडे सरकार हा महामार्ग राज्याच्या विकासासाठी महत्वाचा असल्याचं सांगत आहे तर दुसरीकडे शेतकरी विकास हवा पण विनाश नको अशी भूमिका घेताना दिसत आहे. त्यामुळे आता येत्या काळात शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न आणखी तापण्याचे चिन्ह दिसत असून 19 मे रोजी होणाऱ्या सर्वपक्षीय मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तर नक्की काय निर्णय होतो याची अपडेट तर आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ, परंतु त्याआधी प्रत्येक अपडेटसाठी आपला पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.